हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं लेक्चर हे बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन्स फॉर ह्युमन हेल्थवरती असणार आहे. आणि हा पॉईंट झाला की आपला जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जिनोमिक्स हा टॉपिक कंप्लीट होतोय, कारण याच्यामधला DNA फिंगरप्रिंटिंग वरती मी ऑलरेडी लेक्चर तुमचं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत, त्याच्याबरोबरच कन्सेप्टसुद्धा सांगितलेले आहेत. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट झाला की तुमचा जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जिनोमिक्स कंप्लीट झाला. याच्यामध्ये तुमचे 3 किंवा 4 मार्क्स शुअर होत आहेत बघा. DNA फिंगरप्रिंटिंगवरती 2, कधी कधी 1 किंवा 2 मार्क्स प्रश्न विचारलेत, आणि बायोटेक्नॉलॉजिकल ॲप्लिकेशन्सवरती 2 कंपल्सरी विचारले. तुम्ही कुठलाही पेपर काढा, म्हणजे याच्यामध्ये 3 किंवा 4 मार्क्स तुमचे 3 तरी कुठं गेले नाहीत. 3 हमखास मार्क्स बघा. टॉपिकसुद्धा छोटा आहे, सोपा आहे, आणि 3 मार्क्स हातातले आहेत. तर हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा, मी परत त्याच्यामधला डाऊट तुमचा क्लिअर करेन. मग फर्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. बघा काय आहे. बँटिंग अँड वेस्ट सक्सेसफुली प्युरिफाईड इन्सुलिन फ्रॉम द पॅनक्रियाज ऑफ डॅश. CET 2017चा क्वेश्चन आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की बँटिंग आणि बेस्ट 1921 मध्ये जो तुमचा कॅनेडियन सायंटिस्ट आहे फ्रेडरिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट, या दोघांनी काय केलं तर डॉगच्या पॅनक्रियामधून काय केले 1921 मध्ये डॉगच्या पॅनक्रियामधून काय केलं, इन्सुलिन सक्सेसफुली प्युरिफाय केले, बरोबर, एक्स्ट्रॅक्ट केले. आता याच्यामध्ये डॉग आन्सर तर तुम्हाला मिळालं. याच्यामध्ये मग नेक्स्ट क्वेश्चन याच पॉईंटवर जर विचारायचं म्हटलं तर कसं विचारतील की डॉगच्या पॅनक्रियामधून कुणी काय केले, इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट केले. म्हणजे हे तुम्हाला 2 सायंटिस्ट लक्षात ठेवायचे. मग याला पेअर वेगळी देतील, कधी कधी असं करतात बघा, फ्रेडरिक बेस्ट आणि चार्ल्स बँटिंग. तर तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा फक्त बँटिंग अँड बेस्ट आलं तेव्हा काहीच इश्यू नाही, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल. बट तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे फ्रेडरिक बँटिंग आहे आणि चार्ल्स बेस्ट आहे, म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला फसवू शकतात. तर ते व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सोपा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू प्रमोट ग्रोथ ऑफ न्यू ब्लड व्हेसल्स धस हेल्पिंग इन वुंड हिलिंग. म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, वुंड हिलिंग आणि न्यू ब्लड व्हेसल्सची ग्रोथ होण्यासाठी काय यूज केलं जातं. मग ऑप्शन्स काय दिलेत, ह्युम्युलिन आहे, TPA आहे, TGFB आहे आणि अल्फा-1 अँटीट्रिप्सिन आहे. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा जीन थेरपी बघताय, जीन थेरपीमध्ये तुम्हाला माहिती आहे काय आहे, सोमॅटिक जीन थेरपी असते आणि एक काय असते, जर्मलाईन जीन थेरपी असते किंवा जर्मलाईन सेल थेरपी असते. सोमॅटिक सेल थेरपी याच्यामध्ये काय केलं जातं, जेनेटिक डिफेक्ट कुठला काढला जातो, सोमॅटिक सेलचा. आणि जर्मलाईन सेल थेरपीमध्ये कुठला काढला जातो तर जर्मलाईन सेलचा, म्हणजे सेक्स सेलचा काढला जातो, राईट. आता ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, जीन थेरपीमधले जे तुम्हाला 10 काय दिलेत व्हेरियस तुमचे एक्झाम्पल्स दिले, ते 10च्या 10 एक्झाम्पल्स पाठच करायचे. मग ह्युम्युलिन काय आहे, ह्युमन इन्सुलिन आहे, बरोबर. मग इन्सुलिन रिलेटेड ज्या डिझॉर्डर्स आहेत त्याच्यासाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर TPA म्हणजे काय आहे, टिश्यू प्लाझ्मिनोजिन ॲक्टिवेटर, आणि ते कशासाठी केलं जातं, ब्लड क्लॉटसाठी. काय केलं जातं, ब्लड क्लॉट तुमचा रिव्हर्स करण्यासाठी किंवा ब्लड क्लॉट प्रिव्हेंट करण्यासाठी टिश्यू प्लाझ्मिनोजिन ॲक्टिवेटर. एक लक्षात घ्या, यांचे सगळ्यांचे लॉंग फॉर्म आणि ते कशासाठी यूज केलं जातं. हे फक्त 10 एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामधले सुद्धा 8च तुम्हाला असे पर्टिक्युलर आहेत, 9 आणि 10 एकदम इन जनरल दिला आहे. तर हे सगळे पाठच करायचे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातोय. त्याच्यानंतर TGFB म्हणजे काय आहे, टिश्यू ग्रोथ फॅक्टर B. काय आहे, टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा. टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा आहे, टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे कशासाठी वापरलं जातं, मग न्यू ब्लड व्हेसल्स. कशासाठी वापरलं जातं आहे, न्यू ब्लड व्हेसल्स. आणि कशासाठी वापरलं जातं आहे अजून, इपिडर्मल ग्रोथ. न्यू ब्लड व्हेसल्स आणि इपिडर्मल ग्रोथ. म्हणजे आता बघा, एक लक्षात घ्या, जर इपिडर्मल ग्रोथ होते किंवा न्यू ब्लड व्हेसल्स ग्रोथ होत आहेत किंवा न्यू ब्लड व्हेसल्स येत आहेत, तर ऑब्व्हियस काय आहे, वुंड हिलिंग होणार आहे. जखम भरून येण्यासाठी ब्लड व्हेसल्स नवीन लागणार आहेत, आणि याच्यामध्ये येत आहेत. म्हणजे तुमचं आन्सर तुम्हाला काय मिळालं, TGFB, टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा. आणि अल्फा-1 अँटीट्रिप्सिन कशासाठी वापरलं जातं, तुमचा इम्फिझेमा डिसीज. आता हे कशामध्ये आहे तुमच्या, याच्यामध्ये आहे का, जीन थेरपीमधलं नाही आहे. हे कशाचं, ट्रान्सजेनिक ॲनिमलमधलं तुम्हाला बायोरिएक्टरसाठी वापरलं गेलं आहे. एखाद्या ॲनिमलमध्ये असा रिएजंट टाकायचा ज्याच्यामधून काय होणार आहे, आपल्याला काहीतरी पर्टिक्युलर प्रोटीन तयार होणार आहे. तर अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हे एक प्रोटीन आहे आणि इम्फिझेमा डिसीज क्युअर करण्यासाठी हे वापरलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात.
प्रोटीन अल्फा 1 अँटीट्रिप्सिन इज यूज टू ट्रीट डॅश. CET 2018चा प्रश्न आहे बघा. ऑप्शन्स अल्झायमर्स डिसीज, कॅन्सर, इम्फिझेमा आणि रुमेटॉइड आर्थरायटिस. आताच आपण बघितलं की इम्फिझेमासाठी वापरलं जातं अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. हे कशासाठी वापरलं जातं? तुमचा इम्फिझेमा डिसीज कव्हर करण्यासाठी. मग याच्यामध्ये काय केलं जातं तर ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणजे बायो रिॲक्टर्स. कशासाठी? बायो रिॲक्टर्समध्ये यूज केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय करणार आहे तर काही प्रोटीन म्हणजे याच्यामधले पर्टिक्युलर हे प्रोटीन दिले तुम्हाला अल्फा 1 अँटीट्रिप्सिन. हे कव्हर करण्यासाठी तुमचे ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणजे बायोरिॲक्टर्स वापरले जातात. आणि डिसीज कुठलाही क्युअर करण्यासाठीचा तो इम्फिझेमा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. इन जीन थेरपी डॅश कॅन बी ट्रीटेड बाय द जीन डीनेज. CET 2017चा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स बघूयात. पिट्युटरी डॉर्फिझम, हिपॅटायटिस बी, हिमोफिलिया आणि सिस्टिक फायब्रोसिस. आता आपल्याला माहिती आहे पिट्युटरी डॉर्फिझमसाठी काय वापरलं जातं? ग्रोथ हार्मोन. काय वापरलं जातं? ग्रोथ हार्मोन. मग ग्रोथ हार्मोन वापरून पिट्युटरी डॉर्फिझम काय केलं जातं? क्युअर केला जातो. हिपॅटायटिस बी साठी काय वापरलं जातं तर हिपॅटायटिस बी साठी काय केले जातात तुमचे रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन्स वापरले जातात हिपॅटायटिस बी साठी. किंवा बेसिकली हे कशासाठी असतात रिकॉम्बिनंट डिसीज? रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन्स व्हायरल डिसीजेससाठी असतात. कशासाठी असतात? व्हायरल डिसीजेस. आणि मग त्याच्यामध्ये हिपॅटायटिस बी एक्झाम्पल आहे. हिमोफिलिया आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फॅक्टर 8 काय वापरला जातो? फॅक्टर 8. तुमचा जो ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 8 आहे किंवा ते पर्टिक्युलर एक ब्लड प्रोटीन आहे याच्यासाठी वापरला जातो. मग ऑप्शन काय राहिला? सिस्टिक फायब्रोसिस. आणि सिस्टिक फायब्रोसिस आपलं जीन डीनेज वापरून क्युअर केला जातो. मग आता हे लक्षात घ्या. आपण हे सगळे केलेत. आता मगाशी तुमच्या लक्षात आलं असेल वेगळे ऑप्शन्स होते, इथं वेगळे ऑप्शन्स आहेत. किंवा सगळ्यांवरती त्या 9 पैकी सगळ्यांवरती प्रश्न येऊन जातोय तर ते व्यवस्थित करा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात बघा. सिस्टिक फायब्रोसिस कॅन बी ट्रीटेड बाय डॅश इन जीन थेरपी. आत्ताच आपण डिस्कस केला. काय असणार आहे? डीनेज असणार आहे. बघा आला का मग क्वेश्चन 17 आणि 16. मग 16चा परत 17ला कसा फिरवून विचारलाय तर असा विचारलाय. मग हे लक्षात घ्या. ऑप्शन्स डिस्कस करण्याचं कारण काय आहे? तुम्हाला त्याच्यातूनच क्वेश्चन फिरवून येतात. त्याच्यानंतर आता मगाशीच आपण बघितले फर्स्ट क्वेश्चनमध्ये टिश्यू ग्रोथ फॅक्टर बी. हे कशासाठी वापरलं जातं तर ब्लड व्हेसल्स फॉर्म करण्यासाठी, नवीन ब्लड व्हेसल्स येण्यासाठी. आणि पर्टिक्युलर मग याच्यामध्ये काय होणार आहे? वुंड हिलिंग अँड बर्न. जखम झाली बरोबर, एखादी जखम झाली तर याच्यामध्ये काय होणार आहे? ते भरून येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नवीन ब्लड व्हेसल्स येणं गरजेचं आहे. बघा टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा. टिश्यू ग्रोथ म्हटलं की ग्रोथ होते, नवीन टिश्यू येतात, ब्लड व्हेसल्स येतात. असं सुद्धा तुम्ही जरी आठवलं नाही तरी लॉजिक लावू शकता. बट तुम्हाला हे पाठच करायचं आहे, याला ऑप्शन नाही. हातचा 1 मार्क 2 मार्क ह्याचे आहेत हे सोडू नका. ह्या 9 फॅक्टरमधला एक प्रश्न येतोयच प्रत्येक वर्षी. बर्नमध्ये सुद्धा तेच आहे. टिश्यू डॅमेज झालेले असतात तिथं नवीन टिश्यू फॉर्म होणं गरजेचं आहे. म्हणून टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा. नेक्स्ट काय आहे? टिश्यू प्लाझ्मिनोजिन ॲक्टिवेटर. तर आपण बघितलं इथं काय आहे? ब्लड क्लॉटसाठी. हे कशासाठी आहे? ब्लड क्लॉट प्रिव्हेंट करण्यासाठी आहे. नेक्स्ट काय आहे? BGF. BGFचं मगाशी आपण बघितलंय. काय आहे त्याचं? सॉरी हे BGH आहे. BGH म्हणजे काय आहे? बोवाईन ग्रोथ हार्मोन. आता लक्षात घ्या बोवाईन वर्ड वापरला असेल जेव्हा कॅटल असतं. कॅटल म्हणजे काय? कुठले जनावर जे दूध देतात ते. कॅटलचं जेव्हा वर्ड येतो कॅटलशी रिलेटेड हा बोवाईन येतो, हे लक्षात ठेवा. ह्युमनशी रिलेटेड नाही. मग कॅटलमध्ये काय होणार आहे? इल्ड वाढवण्यासाठी म्हणजे मिल्क इल्ड वाढवण्यासाठी काय केलं जातं? बोवाईन ग्रोथ हार्मोन वापरलं जातं. कॅटल अँड डेअरी इल्ड्स म्हणजे कॅटल म्हणजे सगळे जे डेअरी प्रोडक्ट देतात, दूध देणारे ॲनिमल्स म्हणजे कॅटल्स. आणि मग त्यांचं डेअरी इल्ड इन्क्रीज करण्यासाठी, वाढवण्यासाठी तुमचं बोवाईन ग्रोथ हार्मोन म्हणजे BGH हे वापरलं जातं. मग आन्सर काय आलं तुमचं? ऑप्शन नंबर C. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. द क्लॉट फॉर्मेशन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ट्रीटमेंट विथ डॅश इन जीन थेरपी. CET 2015चा क्वेश्चन आहे. आता बघा काय काय आहे याच्यामध्ये? डीनेज आहे, रिकॉम्बिनंट व्हॅक्सिन आहे, टिश्यू प्लाझ्मिनोजिन ॲक्टिवेटर आहे आणि टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा. आत्ताच आपण डिस्कस केलं या सगळ्या ऑप्शन्स बरोबर. तर काय असणार आहे ऑप्शन याचा? टिश्यू प्लाझ्मिनोजिन ॲक्टिवेटर जे काय करतं? प्रिव्हेंट ऑर रिव्हर्स ब्लड क्लॉट म्हणजे ब्लड क्लॉट इथं प्रिव्हेंट करतं किंवा झालेला ब्लड क्लॉट परत रक्त
पातळ करण्याचं म्हणजे ब्लड क्लॉटिंग प्रिव्हेंट करण्याचं काम किंवा रिव्हर्स करण्याचं काम करणारे बाकी सगळे आपण डिस्कस केलेत, तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मोर दॅन 95% ऑफ ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर डॅश. CET 2015चा क्वेश्चन आहे. आता आपल्याला सरळ माहिती आहे याच्यामध्ये रॅबिट, फिश, काऊ आणि माईस हे सगळेच्या सगळे ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आहेत, बट याच्यामध्ये जास्तीत जास्त कोण आहे, 95%पेक्षा जास्त माईस, रॅटवरती सगळ्यात जास्त ट्रान्सजेनिसिस केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. माईस आर मोस्ट सक्सेसफुली प्रोड्यूस ट्रान्सजेनिक ॲनिमल्स ड्यू टू फॉलोइंग. CET 2018चा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स बघूयात. हायपो ओव्ह्युलेशन इन इस्ट्रस सायकल. मग ऑप्शन आहे का हा बरोबर? हायपो नाही, इथं काय असतं, हायपर ओव्ह्युलेशन असतं. माऊसमध्ये काय होणार आहे, हायपर ओव्ह्युलेशन हे होत असतं. आणि आपल्याला माहिती आहे की काय होतं, 40 एग्सपर्यंत, अप टू 40 एग्स, माईस 40 पर्यंत काय करू शकतं, एग्स ले करू शकतं. म्हणजे ओव्ह्युलेशन हे काय, ह्युमनमध्ये आपल्याला माहिती आहे काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकलमधून एकच एक काय होतं, दर मेन्स्ट्रुअल सायकलमधून एकच एक काय होतं, रिलीज होतं. तर इथं किती आहे, ओव्ह्युलेशन हायपर आहे, कारण 40 पर्यंत तुमचे एग्स रिलीज होतात माऊसमध्ये किंवा माईसमध्ये. तर हायपो न करता इथं हायपर पाहिजे होता, तर हा ऑप्शन बरोबर होता. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे का? कशामुळं मोस्ट सक्सेसफुली प्रोड्यूस ट्रान्सजेनिक ॲनिमल आहे विचारलं तर याच्यामुळं नाही, कारण हा हायपर ओव्ह्युलेशनमुळे होतो. नंतर काय, डिफिकल्टी इन रिइम्प्लांटेशन, हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे, कारण रिइम्प्लांटेशन हे माईसमध्ये खूप इझी असतं, रिलेटिव्हली बाकीच्या ॲनिमल्सपेक्षा इझी असतं, म्हणूनच तो जास्तीत जास्त यूज केला आहे. प्रोडक्शन ऑफ 2 to 3 यंग वन्स, तर असं आहे का, हा सुद्धा ऑप्शन चुकीचा आहे, कारण किती 20 यंग वन्सपर्यंत किंवा 20पर्यंत काय होतात, यंग वन्स हे माईस कॅरी करू शकतात. 2 to 3 नाही आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन चुकला. हा खूप शॉर्ट आहे, 15 to 20 असं दिलं असतं तरी बरोबर होता. शॉर्ट जनरेशन टाईम, हा ऑप्शन करेक्ट आहे, कारण शॉर्ट जनरेशन टाईम, त्यांचं जनरेशन पिरियड हा खूपच कमी आहे आणि त्याच्यामुळंच काय होतं, हे सक्सेसफुली ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणून जास्तीत जास्त वापरले गेलेले आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर डी तुमचा करेक्ट आहे. आय होप आजचं लेक्चर तुमच्या लक्षात आलं असेल. जर काही डाऊट असेल या टॉपिकमध्ये तरी तुम्ही मला विचारा कमेंट सेक्शनमध्ये, आपण तो डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करूयात. जेनेटिक इंजिनिअरिंग अँड जिनॉमिक्स हा टॉपिक सगळा संपलेला आहे. आता याच्यामध्ये बघा, जिनॉमिक्स आणि ह्युमन जिनोम प्रोजेक्ट याच्यावरचं मी काहीच घेतलं नाही, बट याच्यामध्ये रेअरली एखादा क्वेश्चन आला. आणि काय आहे याच्यामध्ये, ह्युमन जिनोम प्रोजेक्टचं एक लक्षात ठेवा, त्याचं इयर, स्टार्टिंग इयर व्यवस्थित लक्षात ठेवायचं, तो कधी केला आहे, किती कंट्रीज आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये कुठले ॲनिमलचं जेनेटिक मॅपिंग केलं. आणि मग परत अजून त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, 2 मॅप केले, एक जेनेटिक मॅप आणि फिजिकल मॅप. मग जेनेटिक मॅपमध्ये काय केलं आणि फिजिकल मॅपमध्ये काय केलं हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये स्टार्टिंग इयर लक्षात ठेवा आणि कुठल्या ॲनिमल्सचा यूज तिथं केला गेला किंवा कुठल्या ॲनिमलचा जेनेटिक मॅप तिथं काढला गेला, ह्या गोष्टींवरती प्रश्न येऊ शकतो. म्हणजे तो सुद्धा आपला पॉईंट इन जनरल डिस्कस करून झालेला आहे याच्यामध्ये. आता बघा, याच्यामध्ये काही डाऊट असेल तरी मला तुम्ही विचारला. आता राहिली आपली टॉपिक टेस्ट मी कव्हर करणार आहे. याच्यामधले सगळेच क्वेश्चन्स मी घेतलेले नाही आहेत CETमध्ये, CETमध्ये आलेले. टॉपिक टेस्टमध्ये मी ते इन्क्लूड करेन आणि काही आलेले, बट सगळ्या टाईपचे क्वेश्चन ऑलमोस्ट घेऊन झालेत, सगळ्या पॉईंटवरती कव्हर करून झालेत. तर टॉपिक टेस्टमध्ये राहिलेले क्वेश्चन्स मी तुम्हाला टाकेन आणि बाकी तुम्हाला मी काढलेले क्वेश्चन्स याच्यामध्ये मिळतील, तर ते सोडवा. याच्यानंतर आपला बायोटेक्नॉलॉजी टॉपिक होईल. म्हणजे जर हा बायोटेक्नॉलॉजी घेतला की आपला सगळा जेनेटिक्सचा पार्ट संपतोय, म्हणून आपण याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी टॉपिक घेऊयात. आणि रिप्रोडक्शन इन प्लांट्सचा अजून एक पार्ट बाकी आहे, त्याच्यानंतर आपण ठरवूयात शेवटच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक त्याच्यातला कुठला घ्यायचा. बायोटेक्नॉलॉजीवरचं सुद्धा प्रिपरेशन करून ठेवा. टॉपिक टेस्टसाठी व्यवस्थित टॉपिक रिवाईज करा. आपला सगळा झालाय, तुम्ही एकदा रिव्हिजन करा आणि रिव्हिजन केल्यानंतरच टॉपिक टेस्ट सोडवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. बायोलॉजी मॅग्निफाईडवरचे तुम्हाला व्हिडिओज नक्की समजत असतील तर मॅक्झिमम शेअर करा चॅनलला, म्हणजे माझा सुद्धा उत्साह अजून वाढेल. तुम्ही सबस्क्रायबर्स वाढला तर माझा उत्साह वाढेल व्हिडिओज अपलोड करण्याचा. आणि जर काही डाऊट असेल बायोलॉजीबद्दल तरी कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू फ्रेंड्स.